ठाकरे बंधूंना संपूर्णपणे धक्का बसलेला आहे। ठाकरे बंधूंच्या पॅनलचा बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये मोठा पराभव झालाय। ठाकरे बंधूंच्या पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील सत्ता गमावलेली आहे। शशांक राव यांचं पॅनल 14 जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर राहिलंय। प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झालेले आहेत। आणि निकालावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। शशांक राव यांच्या पॅनलच्या 14 जागा विजयी झाल्यात। महायुतीच्या पॅनलच्या 7 जागा विजयी झाल्यात। तर ठाकरे बंधूंचं जे पॅनल होतं त्यांना एकाही जागी विजय मिळवता आला नाही। आणि जनतेने ठाकरे बंधूंना नाकारलं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी टोला लगावलेला आहे। बॅलेटवरती मतदान झालं, आता ठाकरे काय बोलणार असं एकनाथ शिंदे यांनीही टोला लगावलाय। ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम केला असं प्रसाद लाड यांनी टीका केली आहे। पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही, संजय राऊत यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। पहिल्यांदा तर माझं हे मत होतं की अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ नये। ही पतपेढीची निवडणूक आहे, पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं। आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांकरावही तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाही आमचेच आहेत, ते उभे होते। आम्ही कुठलेही राजकीयकरण त्याचं केलं नाही, पण त्यांनी मात्र आता 2 ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रँड ठाकरे निवडून येणार, आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं, पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही। त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही। एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे। अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही। पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवतं, जनता ठरवत असते। आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं, जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं। जिथे ईव्हीएमवर शंका घेतात, जेव्हा ते लोकसभा जिंकतात, इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, निवडणूक आयोग चांगला असतो, आणि जेव्हा हरतात तेव्हाच ईव्हीएम खराब, मग तिथं निवडणूक आयोगाला दोष देणं। आता तर ह्या निवडणुका बीएसटीच्या कुठल्या होत्या, त्या तर बॅलेट पेपरवर होत्या। आता काय म्हणणार, बॅलेट पेपरवर काय आरोप करणार? हा विजय जो आहे हा कामगारांचा विजय आहे। आणि शिवसेना म्हणजे आजची युबीटी यांनी अनेक वर्ष सत्तेत राहून बीएसटी कमिटीमध्ये, महानगरपालिकेमध्ये जो खाजगीकरण आणि कामगार विरोधी जे काही कामं केलेली आहेत त्याच्या विरोधात नोंदवलेलं मत आहे। पहिली गोष्ट तर 7 जागा मिळाल्या का 9 मिळाल्या का 21 मिळाल्या, यापेक्षा ज्यांनी फार मोठा बोलबाला केला, ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला, मुंबई आमची, मराठी आमची, ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच, त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला 0 जागा मिळाल्या, याचा मला जास्त आनंद आहे। प्रत्येक गोष्टीत राजकीयकरण करणं, राजकीय भूमिका मांडणं, याचाच त्यांना फळ मिळालं आणि हातात भोपळा मिळाला। आणि म्हणून तुम्ही एकत्र या, वेगळे लढा। मी मागेही म्हटलं 0+0=0। आज भोपळा हातात मिळाला। मुंबईचा विजय झाला, मुंबईकरांचा विजय झाला, मराठीचा विजय झाला, कामगारांचा विजय झाला, भाजपचा विजय झाला। एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे। ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू लोकांनी फाडलेला आहे। मी नेहमी सांगतो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता। आज जेव्हा मराठी माणसाला, हिंदू समाजाला कळलेलं आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याच्या लेना देणं नाहीये, ते जिहाद्यांचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झाले या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील। ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का, तिथे बऱ्याच काळापासून शरदराव यांची हे आहे, आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे, मला माहीत नाही। त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त होती।
पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला, पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झालाय त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो. पण पैशाचा वापर झाला हे मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला. पैशाचा वापर केला, सत्तेचा वापर केला, EOWच्या नोटिसेस पाठवलेल्या.